हाय स्टुडंट्स, आधीच्या व्हिडिओमध्ये आपण PPC म्हणजे प्रोडक्शन पॉसिबिलिटी कर्व ह्या पॉईंटचा अभ्यास केला होता. ओके, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. तो म्हणजे बेसिक इकॉनॉमिक रिलेशन्स. त्यामधला पहिला पॉईंट आहे फंक्शन, देन सेकंड आहे इक्वेशन्स अँड आयडेंटिटीज, थर्ड आहे ग्राफिकल टेक्निक्स आणि फोर्थ आहे स्लोप. फंक्शन, त्यामध्ये बघा, functions explain the relationship between two economic variables. It explains how one variable depends on the other. For example, demand for a goods depend upon its price. In express, D is equal to F P, where D is equal to demand, P is equal to price, and F is equal to functional relationship. The relationship between consumption and income is expressed as C is equal to Fy, when C is equal to consumption and Y is equal to income. Functions are classified into two types, namely explicit function and implicit function. Explicit function is one in which the value of one variable depends on the other in a definite form. For example, relationship between demand and price. Implicit function is one in which the variables are interdependent. म्हणजे ह्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की फंक्शन ही इकॉनॉमिक व्हेरिएबल्समधील रिलेशनशिप एक्सप्लेन करतात. एक व्हेरिएबल हे दुसऱ्या व्हेरिएबलवर कसे डिपेंड असतात हे यामध्ये एक्सप्लेन केलं जातं. तसंच चांगली प्राईज ही चांगल्या प्राईजची डिमांड ही त्याच्या म्हणजे एखाद्या चांगल्या प्रोडक्टची डिमांड ही त्या प्रोडक्टच्या प्राईजवर डिपेंड असते. म्हणजे जर मार्केटमध्ये एखादं नवीन प्रोडक्ट लॉन्च झालं, फॉर एक्झाम्पल आपण कोलगेट घेऊ. कोलगेटचं एक नवीन प्रकारची कोलगेट कंपनीने लॉन्च केली आहे मार्केटमध्ये. मग ती कोलगेटमध्ये काय काय प्रोडक्ट्स त्यांनी यूज केले आहेत, जे इन्ग्रेडियंट्स यूज करतात ते कोणती आहेत, की ती कोलगेट बाबा आपल्यासाठी आपल्या हेल्थसाठी चांगली आहे का, किंवा चांगली असेल तर कशा पद्धतीने आहे. म्हणजे त्या प्रोडक्टची क्वालिटी आणि क्वांटिटी ही आपण बघतो. प्लस त्या प्रोडक्टसाठी जी त्यांनी प्राईस ठेवली आहे ती त्या प्रोडक्टसाठी योग्य आहे का हे आपण बघतो. आणि जर ती योग्य असेल तर त्या प्रोडक्टसाठी डिमांड ही केली जाते. म्हणजेच एखाद्या प्रोडक्टची डिमांड ही त्या प्रोडक्टच्या प्राईजवर डिपेंड असते. ओके, तसंच त्यांनी डिमांड म्हणजे D फॉर डिमांड, P फॉर प्राईज अँड F फॉर फंक्शनल रिलेशनशिप हे त्यांनी सांगितलं आहे. प्लस द रिलेशनशिप बिटवीन कन्झम्पशन अँड इन्कम एक्सप्रेस ॲज C इज इक्वल टू कन्झम्पशन अँड Y इज इक्वल टू इन्कम. म्हणजेच फंक्शन्सचे हे दोन क्लासिफिकेशन्स आहेत, किंवा कन्झम्पशन अँड इन्कममध्ये त्यांनी क्लासिफिकेशन केलेलं आहे. तसंच एक्सप्लिसिट फंक्शन हे एक असं आहे ज्यामध्ये एक व्हॅल्यू दुसऱ्यावर डिपेंड असते. एक्झाम्पल, रिलेशनशिप बिटवीन डिमांड अँड प्राईज. अँड इम्प्लिसिट फंक्शन हे इंटरडिपेंडंट असतात. हे एक दुसऱ्यावर आपण जे म्हणतो डिपेंड, हे एक्सप्लिसिट फंक्शन असतं जे एक दुसऱ्यावर डिपेंड असतं. पण इम्प्लिसिट फंक्शनमध्ये असं नसतं. ओके, सेकंड पॉईंट आहे इक्वेशन्स अँड आयडेंटिटीज. त्यामध्ये बघा, and equations explain the relationship between the two economic variables, namely the dependent and the interdependent variables. And equation is true only for a specific value. For example, the equations x minus 5 is equal to 2 is true only when x is equal to 7. The symbol is equal to is used in equations. म्हणजेच ह्यामध्ये ते काय म्हणतात की एक इक्वेशन दोन इकॉनॉमिक व्हेरिएबल्समधील जे डिपेंडंट अँड इंडिपेंडंट यांच्यातील रिलेशनशिप एक्सप्लेन करतात. काय, एक इक्वेशन हे दोन इकॉनॉमिक व्हेरिएबल्समधील डिपेंडंट अँड इंटरडिपेंडंट यांच्यामधील रिलेशनशिप एक्सप्लेन करतात. इक्वेशन इज ट्रूली स्पेसिफिक व्हॅल्यू. ओके, त्यामध्ये त्यांनी परत 3 टाईप्स दिले आहेत की इक्वेशन्स कॅन बी लिनियर. नंतर त्यांनी म्हटले की आयडेंटिटीज आर दोज इन विच द रिलेशनशिप इज ऑलवेज ट्रू. आयडेंटिटीज आर डोनेटेड बाय द साईन. पुढे त्यांनी त्याचं सूत्र दिलं आहे बघा इन शॉर्टमध्ये की कसं काय. म्हणजे हे ते काय म्हणत आहेत की इक्वेशन्स हे 2 टाईप्समध्ये असू शकतं. तसंच आयडेंटिटीज या अशा असतात ज्यामध्ये रिलेशनशिप हे ऑलवेज ट्रू असतं.
जे आयडेंटिटीज आपण ज्याला म्हणतो ती नेहमी अशी असते की जे रिलेशनशिप असतं ते ट्रू असतं, त्यामध्ये फेक काहीही नसतं. अँड आयडेंटिटीज डन बाय द साईन, मग त्याच्यासाठी काही साईन असतात. म्हणजेच जर तुम्हाला समजण्यासारखं सांगायचं झालं तर मार्केटमध्ये जेव्हा एखादा नवीन प्रोडक्ट लॉन्च होतं तेव्हा ते प्रोडक्ट कोणत्या कंपनीचं आहे त्या कंपनीचा एक सिम्बॉल असतो. म्हणजे आपल्या लक्षात येतं की हे प्रोडक्ट ह्या कंपनीचं आहे. कारण खूपदा असं होतं की प्रोडक्ट्स हे फेक पण मार्केटमध्ये लॉन्च केले जातात. जी ओरिजिनल कंपनी असते त्या कंपनीची प्रोडक्ट राहिली बाजूलाच, फेक कंपनीज किंवा फेक प्रोडक्टचं मार्केटिंग हे जास्त होतं. मग त्यासाठी कायद्यामध्ये सुद्धा प्रत्येक कंपनीचं एक सिम्बॉल असतं आणि त्या जे सिम्बॉल असतं त्याला कायद्याची परमिशन असते, गव्हर्मेंटची परमिशन असते. गव्हर्मेंटच्या परमिशनने ती सिम्बॉल्स असतात. मग ती सिम्बॉल्स जी असतात ती बघूनच आपण प्रोडक्ट खरेदी केलं पाहिजे. म्हणजे आपल्या लक्षात येतं की हे प्रोडक्ट फेक नाही आहे. अदरवाईज खूप फेक प्रोडक्ट्ससुद्धा मार्केटमध्ये लॉन्च होत असतात. ओके. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे ग्राफिकल टेक्निक्स. त्यामध्ये बघा, त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की ग्राफ्स आर considered as very important in economic analysis. A graph is a diagram which show the relationship between two variables. It is easy to represent a two-dimensional figure through a graph. A graph has a vertical axis, term has y-axis, and a horizontal axis, term has x-axis. When the relationship between the two variables has to be expressed, one has to be shown on the y-axis and the other on the y-axis. When all the points are plotted, a graph can be obtained. For example, the relationship between demand and price can be expressed in the form of a curve. It can be linear or non-linear curve. म्हणजेच ह्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की इकॉनॉमिक ॲनालिसिसमध्ये ग्राफ्स हे खूप इम्पॉर्टंट असतं. ग्राफ हे डायग्रॅम आहे. म्हणजे ग्राफ ही एक डायग्रॅम आहे हे तुम्हाला माहिती असतं की मॅथमॅटिक्समध्ये वगैरे तुम्ही मॅथमॅटिक्स काय किंवा इकॉनॉमिक काय ग्राफ्स हा काढले जातातच. सो ग्राफ हा एक मॅथमॅटिकल पार्ट आहे आणि इकॉनॉमिकमध्ये ग्राफची डायग्रॅम जी आहे ही खूप इम्पॉर्टंट असते, जे दोन व्हेरिएबल्समध्ये रिलेशनशिप शो करतात. ग्राफ थ्रू डिमेन्शनल म्हणजे ग्राफच्या थ्रू डिमेन्शनल जे आहे ते रिप्रेझेंट करणं सोपं होतं आणि ग्राफला वर्टिकल ॲक्सिस असते ज्याला वाय ॲक्सिस म्हणतात अँड हॉरिझॉन्टल ॲक्सिसला एक्स ॲक्सिस असं म्हणतात. हे ग्राफमध्ये असतं. जेव्हा दोन व्हेरिएबल्समधील रिलेशनशिप शो केलं जातं म्हणजे प्रेझेंट केलं जातं. जेव्हा दोन व्हेरिएबल्समधील रिलेशनशिप शो केलं जात नाही तेव्हा कोणालाही एक्स ॲक्सिसवर किंवा वाय ॲक्सिसवर शो केलं जात नाही. म्हणजे जेव्हा दोन व्हेरिएबल्समधील रिलेशनशिप शो केलं जातं तेव्हा तिथे मेन्शन केलं जातं एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस हे मेन्शन केलं जातं. पण जेव्हा दोन व्हेरिएबल्समधील कोणतंही रिलेशनशिप शो केलं जात नाही, प्रेझेंट केलं जात नाही, तेव्हा वाय ॲक्सिस किंवा एक्स ॲक्सिस असं कोणतंही म्हणजे असा कोणताही डिफरंट हा मेन्शन केला जात नाही. फॉर एक्झाम्पल डिमांड अँड प्राईस यांच्यामधील रिलेशनशिप कर्वे थ्रू प्रेझेंट केलं जाऊ शकतं. हे लिनियर किंवा नॉन लिनियर असू शकतं. कोणतं डिमांड अँड प्राईस ह्यांच्यामधील रिलेशनशिप हे कर्वे थ्रू रिप्रेझेंट करता येतं. त्यामध्ये लिनियर आणि नॉन लिनियर असं काहीही नसतं. ओके. नंतर चौथा पॉईंट आहे स्लोप. स्लोप म्हणजे काय? उतार मीन्स स्लोप. ओके. ह्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे बघा, स्लोप इज अन इम्पॉर्टंट कन्सेप्ट इन इकॉनॉमिक. It refers to change in one variable due to a change in the other variables. In other words, it is the change in the variable y which is represented in the y-axis due to per unit change in the variable x on the x-axis. Slope measure numerically
the relationship between change in y and the change in x. Slope is also popularly termed as the rise over the run. Here rise is the vertical distance while run is the horizontal distance. म्हणजेच काय, ह्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की स्लोप म्हणजेच उतार ही इकॉनॉमिक मधील इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. आणि अदर व्हेरिएबल्सच्या म्हणजे चेंजेसने एका व्हेरिएबलमधील चेंज हा यामध्ये प्रेझेंट केला जातो. तसंच त्यांनी वाय ॲक्सिस एक्स ॲक्सिस दिलेलं आहे, जे आपण वरती ग्राफिकल टेक्निक्समध्ये बघितलं आहे, तेच त्यांनी खाली सांगितलेलं आहे की y which is represented in the y axis due to per unit change and x axis म्हणजे y ॲक्सिस आणि x ॲक्सिस मधला चेंज हा यामध्ये सांगितलेला आहे. तसंच स्लोप्स मेसर न्यूमरिकल द रिलेशनशिप बिटवीन चेंज इन y and the change in x. Slopes is also popularly termed as the rise over the run. Here rise is the vertical distance while run is the horizontal distance. ओके, म्हणजे कसा काय डिस्टन्स आहे, वर्टिकल डिस्टन्स अँड हॉरिझॉन्टल डिस्टन्स कसं काय आहे किंवा कसा होतो हे त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे. ओके, हे झाले तुमचे बेसिक इकॉनॉमिक रिलेशन्स.